नमस्कार. महाराष्ट्र वेदरमध्ये आपलं स्वागत आहे. आज 27 जून सकाळी साधारण 10 वाजता रेकॉर्ड करतो आहे. अ, आत्तापर्यंत जर मान्सूनची आपण हालचाल बघितली महाराष्ट्रामध्ये, तर बऱ्याच ठिकाणी पर्जन्यमान हे नॉर्मलपेक्षा बरंच कमी आहे. आता आपण उदाहरणार्थ धुळे, नंदुरबार बघितलं तर 90% आत्तापर्यंतचं कमी आहे. म्हणजे मान्सून सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जेवढा पाऊस पडायला पाहिजे होता, त्याच्या जेमतेम 10% पडलेला आहे. आता हे पिवळे जे जिल्हे दिसतायत, तिथं सगळीकडं 60%, 70% पाऊस कमी आहे. लाल जिल्हे दिसतायत, तिथं 50-60% कमी आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला, तर यावर्षी मान्सूननी बराच आत्तापर्यंत दगा दिलेला आहे. आणि ह्याच्यापुढे कशी वाटचाल होणार आहे, ह्याच्याबद्दल मी आता पुढच्या 2 दिवसाचा अंदाज सांगणार आहे. परंतु एकंदरीत मान्सूनचा यावर्षीचा विचार केला, तर पाणी कमी मिळणार आहे आपल्याला आणि त्याच्यात 2 मुख्य भाग असे आहेत, की जिथं पाऊस पडतोय, तिथं मुसळधार पाऊस खूप पडतोय. वीज पाऊस किंवा नेहमीसारखा मध्यम स्वरूपाचा पाऊस कमी पडतोय, परंतु मुसळधार पावसाचं प्रमाण वाढलंय. म्हणजे आधीच पाणी कमी आणि जे काही पाणी आहे ते मुसळधार पडण्यामध्ये जास्त येतंय आपल्याकडे जमिनीत. त्याच्यामुळे पाणी साठवून ठेवणे, कमी पाण्याची पिकं घेणे, म्हणजे ऊस वगैरेला यावर्षी पाणी पुरेल का नाही सांगणं अवघड आहे. तर एवढं सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे, की कमी पावसावर येणारी आणि लवकर येणारी पिकं घ्या. कारण आता पेरणीला उशीर झालेला आहे. पेरण्या जिथं-जिथं पाऊस झालाय तिथं-तिथं करून घ्या. ह्याच्यापुढे आपल्याला मौसम अवघड आहे. किती दिवस मिळणार आहे माहीत नाही. किती पाऊस पडणार आहे माहीत नाही. पण कमी पडणार आहे एवढं निश्चित. आता आपण पुढच्या 2 दिवसांचा म्हणजे 48 तासाचा अंदाज बघणार आहोत. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. सध्या अ, विदर्भात बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे. कोकणातही पाऊस सुरू आहे. परंतु मधला जो पट्टा आहे म्हणजे धुळे, नंदुरबारपासून साधारण सोलापूरपर्यंत आणि इकडे कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत तिथे पावसाचं प्रमाण कमी आहे. आता सकाळी सकाळ झाली आहे आजची. आता हे आजच्या साधारण दुपारचा हा अंदाज आहे, की आता विदर्भात तर जवळ-जवळ सगळीकडे पाऊस आहेच. म्हणजे संभाजीनगर, लातूर ते जळगाव अशी जर आपण एक रेघ मारली, तर तिथून पूर्ण विदर्भ हा रिमझिम पाऊस सुरूच आहे. आता आज हा यवतमाळ भागात बऱ्यापैकी पडणार आहे. नंतर इथे पांढरकवडा भाग मध्ये पडणार आहे आणि नांदेड भागातही पडणार आहे. हा आजचं हे सुरू आहे फोरकास्टिंग म्हणजे आजचा अंदाज सुरू आहे. तर आता विदर्भात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. विशेषतः वर्ध्याला मी काल पण सांगितलं होतं, की वर्ध्याला पाऊस जास्त पडणार आहे. यवतमाळ, वर्धा, उमरेड, आदिलाबाद, इकडे शिरपूर म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये थोडा तरी आता पाऊस यायला लागलेला आहे इकडे. धुळे, मालेगावला थोडा आहे, फार नाहीये. पण शिरपूर आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये जास्त पाऊस आहे. आजचं सांगतो मी, आज दुपारचं. नंतर नागपूर भागामध्ये नागपूर, नंतर आर्वी वर्धा कालही सांगितलेलं होतं मी. काटोल, वरोरा ह्या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे. बाकी एकंदरीत विदर्भात सध्या मान्सून आहे. कोकणातही मान्सून आहे. परंतु कोकणाचा घाट ओलांडून मान्सून काही मध्य महाराष्ट्रात फारसा येतोय असं दिसत नाहीये. नंतर आजचंच आहे हे आता अंधार झाला म्हणजे संध्याकाळ झाली. सगळीकडचाच आता पाऊस कमी झालाय रात्रीसाठी. नंतर आपण जसं बघत जाऊ, रात्र झाली, रात्री फार पाऊस नाहीये. कोकणात मात्र सुरूच आहे म्हणजे हा किरकोळ पाऊस आहे, पण सुरू आहे, सतत सुरू आहे. जळगाव भागात थोडा आहे. नंतर रात्र पहाट झाली आता, सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर म्हणजे आता ही उद्याची सकाळ. तर तेव्हा आता विदर्भात सगळीकडे पाऊस आहे, पण मुसळधार असा कुठे नाहीये. अ, नंतर कोकणात सुरूच आहे पाऊस आणि विदर्भात सुरू आहे. म्हणजे ह्यात काही फारसा फरक होत नाहीये पूर्ण दिवसामध्ये.
नंतर इथे आता आपण बघू शकतो, की म्हणजे हे उद्या दुपारचं सांगतोय मी, की घाटमाथ्यावरनं आता पाऊस थोडा आत आलेला आहे. पुण्यापर्यंत आला, इकडे नाशिकपर्यंत थोडा पोहोचलाय आणि इकडे अ, सांगलीच्या आसपास पोहोचलेला आहे. म्हणजे सांगली, सातारा, पुणे, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे. कोकणात तर तो आहेच आहे. नंतर इथे उदगीर भागामध्ये अ, थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल उद्या दुपारी. नंतर आता आपण पुढे बघूयात. अ, संभाजीनगर भागात पाऊस आहे. विशेषतः मालेगाव, मनमाड, सटाणा या भागात पाऊस आहे. धुळे जिल्ह्यात चांगली गोष्ट आहे, की पाऊस पडतोय. धुळे, नंदुरबारमध्येही आहे. शिरपूर, वैजापूर, नाशिक, नंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस उद्या दुपारी अपेक्षित आहे. सोलापूरला बऱ्यापैकी पडतोय. सोलापूरचं बरंच डेफिशियन्सी आहे. उद्या सोलापूरला पाऊस अपेक्षित आहे. काही-काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा अपेक्षित आहे. विशेषतः पंढरपूर, अकलूज, अ, कुर्डुवाडी आणि मोहोळ या भागामध्ये. पण फार वेळ नाही येतो. तास 2 तास पडेल मुसळधार. संभाजीनगरपाशी थोडा पडेल आणि नंतर मग हे उद्या रात्रीपर्यंत म्हणजे उद्या रात्री मग पाऊस पूर्ण महाराष्ट्रातच तसा कमी होतोय. कोकणात मात्र सुरू राहील. हे थोडक्यात मान्सूनची आगेकूच तशी बरी चालू आहे सध्या. सगळीकडे बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला असं सांगायचंय, की मुसळधार पाऊस म्हणजे नक्की किती असतो? रिमझिम पाऊस म्हणजे किती असतो? तर रिमझिम पाऊस म्हणजे आपण जर पावसात मोजायचं ठरवलं, तर तो आपण एकतर इंचात मोजू शकतो किंवा मिलीमीटरमध्ये मोजू शकतो. साधारणतः 25 मिलीमीटर म्हणजे 1 इंच होतो आणि तासाला किती प्रमाण आहे पडायचं त्याचं, त्याच्यावरनं किती मुसळधार आहे, मध्यम स्वरूपाचा आहे, हलका स्वरूपाचा आहे, का उगीच आपला रिमझिम आहे, ते ठरतं. जर साधारणतः 3 मिलीमीटर म्हणजे आता आपण जर इथे एक नकाशा बघूया जनरल, की इथे 1 मिलीमीटर सुद्धा नाहीये पाऊस. मग इथे 3 मिलीमीटर म्हणजे तासाला 3 मिलीमीटर म्हणजे हा मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हटला पाहिजे. नंतर इथे जो पडतोय तो 5 मिलीमीटर म्हणजे 5 मिलीमीटर म्हणजे एक बऱ्यापैकी म्हणजे हेवी पाऊस म्हटला पाहिजे. आणि कधी-कधी काय होतं, की आता इथं जर आपण हा पिवळा भाग बघितला या नकाशामध्ये, तर इथे 12 मिलीमीटर म्हणजे साधारण अर्धा इंच तासाला म्हणजे हा खूप मुसळधार पाऊस झाला. म्हणजे ह्या पावसात आपण एक काही सेकंद उभारलो तरी पूर्ण भिजून जाऊ किंवा असा पाऊस 1 तास 2 तास पडला तर सगळीकडे पाणी साचेल एवढा हा पाऊस असतो. त्याच्यामुळे सध्या होतंय कसं, की एल निनोमुळे जो पाऊस तयार होतोय, त्याच्यामध्ये मुसळधार पाऊस किंवा ढगफुटीसारखा पाऊस पडायचं प्रमाण वाढतंय. तर ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे, की जेवढा पाऊस पडतोय तेवढा आपण जमिनीत कसा मुरवू शकू जास्तीत जास्त. म्हणजे आपल्याला जमिनीलाही तो पुरेल आणि आपल्याला नंतर वापरासाठीही तो पुरेल. तर असंच मी सांगत राहीन. आता भेटूया उद्या. मी जे काही सांगितलंय आज आज आणि उद्या कुठे पाऊस पडेल ते. ते तिथं पडला का नाही हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि उद्या भेटूया. धन्यवाद.